तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणतीही प्रिझर्वेटिव्ह नसलेली आणि बाजारापेक्षा निम्म्या किमतीमध्ये बनणारी होममेड ऑर्गॅनिक प्रोटीन पावडर। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे बदाम 100 ग्रॅम आणि काजू 100 ग्रॅम। तर आता हे दोन्ही मी एकत्र भाजून घेणार आहे। बदामामध्ये ई विटॅमिन्स भरपूर असतं, त्यामुळे ते बुद्धीसाठी आणि हाडांसाठी खूप उपयोग होतो त्याचा। काजू शरीराला ताकद देण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी उपयोग होतो। तर आता हे असे भाजून घ्यायचे म्हणजे जास्त भाजून घ्यायचे नाही। त्यामध्ये जर पाण्याचा कुठे अंश असेल ना तर तो उडून गेला पाहिजे, म्हणून असे हे भाजायचे। कारण आपण ही पावडर बनवून बरेच दिवस ठेवली तरी ती खराब होत नाही। गॅस मी स्लो ठेवलाय, फुल गॅस करायचा नाही किंवा मीडियम गॅस ठेवायचा। आता त्यामध्ये पिस्ता घेतले, हे मी 50 ग्रॅम पिस्ता आणि 50 ग्रॅम अक्रोड। तर आता हे दोन्ही यामध्ये घालूया। पिस्ता डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि अक्रोड जे आहे ते आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि बुद्धी तल्लख होण्यासाठी त्याचा उपयोग होतो। हे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं। तर आता हे भाजून झालंय, त्याला काढून घेऊया। हे आहेत भोपळ्याच्या बिया, हे सुद्धा मी 50 ग्रॅम घेतले आहेत। यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असतं, ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते। आणि हे जे काबुली भाजलेले चणे असतात ते आहेत, म्हणजे याची मी सालं काढून घेतली आहेत, याला सालं असतात आणि हे पौष्टिक सुद्धा आहेत। तर यांना आता भाजून घेऊया। हे चणे स्नायूंच्या वाढीसाठी आणि पचनास मदत करतात। अशाच पद्धतीने आता मगज बी, बडीशेप, अळशी, तीळ, शेंगदाणे आणि मखाने हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे। पण हे मी एक एक करून भाजणार आहे, कारण हे चांगलं भाजलं गेलं पाहिजे, म्हणून मी सिंगल भाजणार आहे। शेंगदाण्यांना मी वेगळं काढलंय, कारण त्यांना सोलून घेणार आहे, सालं काढून मग नंतर मिक्सरला लावणार। हे मखाने मी 100 ग्रॅम घेतले आहेत, त्यांनाही थोडंसं भाजून घेऊया। बडीशेप 50 ग्रॅम घेतलीये, ती सुद्धा भाजून घेऊया। आणि वेलची। तर हे आहेत खारीक, हे मी पाव किलो घेतले आहेत आणि त्यातल्या बिया काढून त्यांना थोडंसं बारीक करून घेतलंय, कारण मिक्सरला मग पटकन बारीक होतात, म्हणून मी असं करून घेतलंय। आता हे खारीक थंड झाले, यांना आता बारीक करून घेते। झाली आहे पावडर। आता हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झालंय, आता थोडं करून हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा एवढी बारीक झाली आहे। आता ही सर्व बारीक करून झाली आहे, तर परत एकदा ना हिला चांगली मिक्स करून घ्यायची, कारण साहित्य कुठे कमी जास्त झालेलं असतं। तर ही सगळी अशी एकजीव करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे सगळं साहित्य चांगलं मिक्स होईल। तर ही तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता, किंवा प्लॅस्टिकच्या जर अशा बरण्या असतील तर त्या बरण्यांमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता। आणि जास्त दिवस ठेवायची असेल तर फ्रीज मध्ये ठेवायची, म्हणजे अजिबात खराब होणार नाही। आणि बाहेर महिनाभर तरी खराब होणार नाहीच, कारण आपण सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे खराब होत नाही। पण शक्यतो फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे बरेच दिवस ती चांगली राहील। आता पावडर स्टोर कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलंय। आता मुलांना दुधातून कशी द्यायची ते सांगते। मुलांना जर तुम्ही नुसतं दूध देत असाल तर अशा प्रकारची पावडर नक्की बनवून द्या, मुलांना खूप फायदा होऊ शकतो त्याचा। आणि शाळेतली मुलं असतील तर त्यांना अजूनच फायदा होईल। तर मोठं ग्लास असेल तर 2 चमचे पावडर घालायची, म्हणजे तेवढी ती बरोबर होऊन जाते। आणि दुधामध्ये घालून जरा अर्धा तास ठेवायचं, म्हणजे जे सर्व साहित्य आहे ना ते चांगलं दुधामध्ये मिक्स होतं आणि मुरलं जातं। मुलांना जास्त करून बाहेरच्या ज्या विकतच्या पावडरी असतात त्या तुम्ही दुधात घालून देता, त्यामध्ये शक्यतो जास्त साखरच असते। तर यामध्ये आता मी साखर घातली नाहीये। तुम्हाला जर गोड हवं असेल किंवा मुलांना जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये खडी साखर घालून पावडर बनवू शकता, म्हणजे ती बरोबर गोडीला व्यवस्थित लागतं। मोठ्यांना जर खायचं असेल तर अशाच प्रकारे खायचं, म्हणजे साखर आपल्या पोटामध्ये जात नाही। तर ह्या एवढ्या साहित्यामध्ये 1 किलो पावडर बनली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच,
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.